अप्पा अप्पा शांत अप्पा. कोण तू? दूर म्हटलं ना. आप्पा आप्पा औषध घ्या. औषध? मला मूर्ख समजतो, हे औषध आहे. विष देतो ना मला. आप्पा असं करताय आप्पा, तुम्ही मला नाही ओळखलं. अहो मी भाई. कोण भाई? कुठला भाई? अप्पा असं काय करताय? आम्ही तुमची मुलं आहोत. अच्छा, म्हणजे तुझ्या एकट्याच्या नव्हे ना, पण तुझ्या सगळ्यांना घेऊन आलायस. पण मी तुमच्याबरोबर येणार नाही. तू चालता हो, यांना घेऊन जा. काय रे, काय झालं? जायचं काय जातोस की आणि खाडू? आप्पा हाडो अरे आप्पा हाडो. आप्पा शांत व्हा. जाणार नाही तू आता. अप्पा आदित्य तू आलास? आज शाळेला उशीर झाला वाटतं. पीटीचा तास लांबला की तू मित्रांबरोबर खेळत होतास? आपण नीट सांगतो तुम्हाला अप्पा. सगळं आपण आत बसूयात का थोडं? तू एक काम कर, हातपाय धू, देवाला नमस्कार कर, जेवायला ये. मला खूप भूक लागली रे. हो ना, आपण आत बसून बोलूयात. येतं कोणाचा विश्वास बसेल का की आत्ता काही क्षणापूर्वी ह्या माणसाने इकडे घर डोक्यावरती घेतलेलं होतं. कमाल आहे. आदित्यला बघून आप्पा लगेच नॉर्मल झाले. आधी औषध आहे त्यांच्यासाठी. आता कुठे जाणार नाहीस ना तू? नाही अप्पा, इथंच आहे. तुम्ही झोपा, मग मी जेवून घेतो. मी तुझ्याशिवाय जेवणार नाही सांगून ठेवतो. हो अप्पा, माहिती आहे. चला. काय झालं मॅडम? कोणाची वाट बघताय? का? जास्त वेळ थांबू नका, येतं कोण येत नाही. ओके, थँक्यू. नाही जास्त वेळ थांबत मी. ठीक आहे, जा बरं लवकर. हो. बघा, आपण यांची मुलं असून हे आपल्याला ओळखत नाहीत, जुमानत नाहीत, आणि आदित्याला लगेच झटकन बरे झाले. अरे बरोबर आहे, आदित्यला अडका आपण दोडके का आप्पा? पण आप्पा सोटा दाखवून नक्की कोणाला हाकलत होतात? तुम्ही सगळ्यांनी सुद्धा जेवलं नसेल ना. तुम्ही पानं घ्या, मी आलोच. चला रे, चला या आम्ही वाट बघतो. हो. एक अजून एक. तुम्ही झोपून घ्या. तू पण झोपून घे. हो चला. आदित्य तो आला होता. कोण? हो रे, आला होता मला न्यायला. म्हणे आदित्यला माझ्या बरोबर. मी ठणकावून सांगितलं येणार नाही. जोवर माझ्या आदित्याचं सर्व काही मार्गी लागत नाही तोवर मी येणार नाही. पोरा लवकर मोठा हो रे. आज की नाही तुझ्या आजीची फार आठवण येते. मात्र याचा अर्थ मी लवकर तुझ्या जवळ येणार नाही. तुला वाट पाहावी लागेल. त्याला ठणकावलं, तिला बजावलं. आता सर्वात महत्वाची गोष्ट, लवकरात लवकर SSC परीक्षा पास कर. पा करतो.
तुम्ही झोपा. अरे आधी हळू, असा वाघ मागे लागल्यासारखा काय जेवतोय? डबा संपवलास ना? डबा ना, हो अगदी चाटून पुसून. सगळ्यांनाच आवडला. सगळ्यांना म्हणजे पहिल्याच दिवशी सगळ्यांना आपलंच केलंस? हो रे. बरं झालं माझं, मी निघतो. हे काय एवढंच झालं जेवण? हो, पोट भरलं एकदम. अरे बस रे बस. बस रे, चा दिवस कसा गेला ते सांग ना मला जरा. दिवस उशीर होतोय, प्लीज. आज म्हणलं ना पहिलाच दिवस आहे, जाऊ द्या ना. चलो इधर से जाओ, उधर साइड में खड़े हो जाओ. जाने दे इसे, नया है, टेम्पोररी. मेरी गाड़ी में टिफिन और कुछ सामान है, उसे लेके आ. सर मी कॉर्पोरेट जॉबसाठी अप्लाय केलं होतं ऍक्च्युली. हा पण त्याचाच एक भाग आहे. काय आहे, या कचऱ्यातूनच प्रत्येकाने स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. आपली लायकी आहे का यातून बाहेर पडण्याची? चांगला, छान होता, मजा आली. काम आवडतंय का रे? हो, म्हणजे काम खूप आहे पण आवडतंय. हरकत नाही. लक्षात ठेव, कष्टाने माणूस मरत नाही, उलट जगायला एक ऊर्जा मिळते. तू नक्की काय काम करतोस तिकडे? म्हणजे असे किती लोक आहेत तुझ्या हाताखाली? बॉस बॉस असशील ना? बॉस काय पिंट्या मामा, अरे मी अजून खूप लहान आहे रे त्यांच्यात. म्हणजे बाकी सगळ्यांचाच एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा खूप जास्ती आहे. ऍक्च्युली मलाच त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळेल. तू हुशार आहेस, लगेच शिकशील. हो, आणि मुळात तिथले ऑफिसमधले सगळेच खूप चांगले आहेत रे. म्हणजे माझा पहिलाच आज दिवस होता असं कोणी जाणवू नाही दिलं. खूप समाधान वाटलं ऐकून. योग्य ठिकाणी पोहोचलायस. नाही म्हणजे कुठल्याही नोकरीत रुळायला महिने लागतात, पण तू तर पहिल्याच दिवशी सगळ्यांना आपलंसं केलं. छान, असं म्हणायचंय ना दादा तुला? हो हो हो. हे बघ, असं जोमानी काम कर आणि मुख्य म्हणजे आपलं असं समजून घे. हो दादा. आणि आता जाऊन झोप, थकला असेल. उद्या पुन्हा ऑफिसला जायचं ना? चला जेवायला चला. मला नकोय जेवायला. सई, काय झालंय तुला? कुठे काय, काही नाही. ऐन ताटावरून जिला घाईघाईत भेटायला गेली होतीस ती भेटली का? नाही ना ग, भेटली? काय चाललंय तुझं? थकली असेल ती. मम्मा, मी प्लीज झोपायला जाऊ? गुड नाईट. ठीक आहे. काय चाललंय आधी? कुठं काय, झोपायची तयारी करतोय. नाही ते आता, पण एकूणच तुझं काय चाललंय? नक्की आवडतंय ना ऑफिसचं काम? हो, मगाशी बोललो ना. नाही बोललास तू, पण जोर दिसला ना तुझ्या आवाजात. काही लपवत नाहीयेस ना? छे छे, कशाला काय लपन. कोर्टात एखादा माणूस उभा राहिला ना की तो खरं बोलतोय की खोटं
हे लगेच समजतं त्याच्या आवाजावरून. मला गंडवू नकोस. ऑफिसमध्ये तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आपण झटक्यात सॉल्व्ह करू. तू कसा सॉल्व्ह करणार आहेस रे? का? म्हणजे हे कॉर्पोरेट कल्चर खूप वेगळं आहे रे. तुमच्या आवाक्याच्या जरा बाहेरचं आहे. आमचा आवाका तुला माहित नाही. अरे म्हणजे तुझ्यासाठी आम्ही काही करू शकतो. माहिती आहे मला. थोडं ऍडजस्ट करायला लागणार आहे, पण शिकेन मी. करेन मॅनेज. नक्की ना? हो. हरकत नाही. पण तुला काही प्रॉब्लेम आला तर खचून जाऊ नकोस आणि ही नोकरी सोडण्याचा विचारही करू नकोस. तुझे टोकाचा त्रास झाला ना तरी निर्णय घेण्याआधी आम्हाला सांग. तुझे मामा काय ते तुला कळेल. ठीक आहे. तसं कधी वाटलंच तर लगेच तुम्हाला सांगेन. आता झोपूयात? हा हा हो, झोप झोप. चल, गुड नाईट. गुड नाईट. आधी हा मामा. नाही बघत होतो जागा आहेस का झोपलाय? नाही नाही, झोपलोय बघ. हो मग तो फोन दे इकडे. कशाला? अरे फोन उशाशी ठेवू नये, त्याने मेंदूवर परिणाम होतो. त्याचे सिग्नल फार वाईट असतात. हो मामा. हे बघ. दमलायस ना? हो. झोप आता. हो मामा. हं? गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स मामा. बोल सई. बोल ना आदित्य, काय म्हणतोयस? कसा आहेस? असं सोड, तू कशी आहेस? मी मस्त आहे, छान आहे. ऐक ना सई, सॉरी अगं. सॉरी? अरे कशासाठी सॉरी? अगं ते आपलं आज टपरीवर भेटायचं ठरलं होतं ना, मी आलो नाही. ओ ते, अरे त्यात एवढं काय? म्हणजे सॉरी म्हणण्यासारखं काहीच नाहीये ना. मी थांबले होते तिथे अंधारात 1.5 तास, पण त्यात काय ना एवढं. हा, तू नक्की रागवली नाहीयेस? मी? अरे मी कशाला रागवेन तुझ्यावर? आणि मी कोण ना रागवणारी? तू मोठा माणूस बाबा, कॉर्पोरेट मध्ये काम करणारा, बिझी असतोस ना तू. सॉरी अगं सई, महत्वाचं काम आलं. हो बरोबर आहे, महत्वाची सगळी कामं फक्त तुला असतात. मला काय महत्वाची काही कामच नसतात. मी तशीच नुसतीच पडली आहे ना. अगं सई ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? आज तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागलंय मॉम डॅडचं. त्यांचा अॅनिव्हर्सरी डिनर सोडून मी तिथे तुझ्यासाठी आले होते. तू तर आलाच नाही, शिवाय फोन सुद्धा उचलले नाही. मूर्खासारखी एकटी उभी होते माहितीये मी. काही प्रायोरिटीज आहेत की नाही तुला? अगं सई, प्रायोरिटीचंच काम होतं. हो,
तुझ्यासाठी एकटी थांबले होते तिथे मी अंधारात. मग आता काय मला महत्वाची कामं नसू शकतात का? अरे पण मग पाळता येत नाही तर कमिटमेंट द्यायची कशाला? अरे एवढा काय गुन्हा केलाय मी? तुझा गुन्हा हाच आहे की तू मला चहाला बोलवलं, स्वतः तिथे आला नाहीस, मला त्या सुनसान जागी एकटीला उभं करून ठेवलंस आणि आता वरती वाद घालतोयस माझ्याशी. मी वाद घालतोय? हो मग काय मी वाद घालतीये? ठीक आहे, चहाचाच विषय आहे ना. मी उद्या तुला मस्त कडक चहा पाचतो, म्हणजे विषय संपेल. ओके? तुला असं वाटतंय की मी त्या चहासाठी तुझ्यावर वैतागलीये? अगं पण वाव, सुपर्ब, मस्त. तुला कळणारच नाही काही. सोड, बाय. अगं पण गॅसचा वास येतो. कुणीतरी जेवण बनवत आहे. पिंट्या, पाणी उकळत आहे. चहा पावडर टाकली, साखर टाकली. चहा बनवत आहे कुणीतरी. अरे पिंट्या, झोपेत सुद्धा तुला खाणं पिणंच दिसतं काय रे? अरे खरंच. अरे झोप आता. या मुलाला ना मैत्रीची किंमतच नाहीये. तुला मैत्रीची किंमत नाही. एका मुलीला रात्रीच्या वेळी अननोन जागी एकटं रस्त्यावर उभं ठेवून तू कुशाल गायब होतोस. इतका कसा रे तू इररिस्पॉन्सिबल. पुन्हा आयुष्यात भेटू नकोस. गुड बाय.